कथा नागपंचमीची। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्याला 5 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला तो नागपंचमीचा दिवस होता। कोणी आपल्या आजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा जरा तिला खिन्न झाली आणि मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरिता आला। ब्राह्मण विचारात पडला, इतके दिवस कुठे लपून बसला आणि आत्ताच कोठून आला। पुढं त्यानं मुलीला विचारलं, तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं आणि खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली। तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितलं। पुढं ती व्याली। तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी भिवून गेली आणि हातातला दिवा खाली पडला। पोरांची शेपूट भाजली। नागिन रागावली आणि सर्व हकीकत तिने नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू। पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आणि आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली। नागाची पोरं मोठी झाली। त्यांनी आपल्या आईपाशी चौकशी केली। आमची शिपट कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला। हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले। तो नागपंचमीचा दिवस होता। हिनं पुष्कळ वेळ आपल्या भावाची वाट पाहिली। तो येत नाही म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढली। त्यांची पूजा केली। नैवेद्य म्हणून लाह्या, दूध वगैरे ठेवलं आणि उकडीचं नैवेद्य दाखवलं। हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जे नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा आणि पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला आणि मनात हिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली आणि दूध पाणी ठेवतात त्याच पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले। दुसऱ्या दिवशी हा हार उचलून गळ्यात घातला। जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण।